नमः पार्वती पतये हर हर महादेव. तर दिवसाची सुरुवात आम्ही काशी विश्वनाथ मंदिरात महादेवांचं दर्शन घेऊन केली आणि साईडलाच होतं मणिकर्णिका घाट. कोणालाच राहत नव्हतं बघितल्याशिवाय. आम्ही तिथून दर्शन घेऊन डायरेक्ट गेलो मणिकर्णिका घाटवर. इकडे आल्यावर सर्व शांतता आहे आणि असं मानलं जातं की इथं जो ज्याचा मृत्यू होतो त्याला थेट मोक्ष प्राप्ती होते. तर आमची पोरं एवढी क्रेझी आहेत, एवढी मस्तीखोर आहेत, व्लॉगमध्ये तुम्ही पुढे बघालच. तिथे जाऊन एकदम शांत झाली, जे की मी त्यांना कधीच एवढं शांत बघितलं नव्हतं. लिटरली एवढं शांत झाले ते की तोंडातून शब्दसुद्धा येत नव्हते त्यांच्या अक्षरशः. तिथेच साईडला रत्नेश्वर महादेवाचं मंदिर आहे, जे की काशी करोडसुद्धा ज्याला बोललं जातं. त्याच्या आईने श्राप दिला कोणाच्याच आई वडिलांचा कर्ज फेटू शकत नाही मुलांवरून, आणि त्या बोलल्या बोलल्या त्या श्रापामुळे हा मंदिर असा खाली गेला. असंच आम्ही घाट एक्सप्लोअर करत होतो, चालत होतो. आम्हाला एक लेडी भेटली अर्जेंटिनाची, जी की एवढी हॅप्पी होती वाराणसी काशीमध्ये येऊन. लिटरली तिचे शब्द सांगत होते किती हॅप्पी आहे ती. Yes, I'm in love with the city. Really, I am really ecstatic. You know, I love it with the bottom of my heart. Beautiful, beautiful experience. 2-3 hours ब्रेक घेऊन गेलो आम्ही डायरेक्ट काशीची फेमस गंगा आरती बघायला. मेस्मरायझिंग वन टाइम एक्सपिरियन्स आहे. लाईफमध्ये सर्वांनी एकदा तरी घ्यायलाच पाहिजे. तर ही आहे डे 1ची स्टोरी. तर मी आणि माझे 5 मित्र निघालो होतो मायानगरी म्हणजेच की मुंबई टू डायरेक्ट मोक्ष नगरी म्हणजेच की काशी बघायला. तर चला बघूया. 20 रुपये में पेट भर के चुलबुली बेल. आमच्यासोबत एक आजी होती, तर तिचं सामान पोचवायला माझे भाऊ चालले जातात तिच्या बॅगा बिगा घेऊन. बघा आजीला पोचवणार नक्की. फ्रीजिंग कोल्ड वेदर ब्रदर, फ्रीजिंग कोल्ड. बाबा मराठीत पण बोल, इंग्लिश मध्ये नको. आम्ही गुलाबी थंडी आएगा काजू बादाम, मरना आएगा बॉडी, फिर हो जाएगा प्रसाद की शादी. माणूस अंग धुवायला गेला डायरेक्ट नालावर. आएगा तो बार बार आएगा, आएगा तो बार बार आएगा. शुभू आमचा पोचलेला आहे लोटा स्टेशनवर. स्टेशनवर आलेलो आहे, फक्त एक स्टेशन बाकी आहे बनारस यायला. तर आम्ही आता पोचलेलो आहोत वाराणसी जंक्शनला. रात्रीचे वाजलेत 8. चला राडा होणार, पोरं नाही ऐकणार. तब्बल 30 आवर्सच्या जर्नी नंतर आम्ही पोचलो आपल्या इंडियातल्या सर्वात ओल्डेस्ट सिटी, जे की 3500 वर्षापासून आहे, काशीला. चलो चलो चलो. आणि हा प्रसाद काय काय आणि स्वतः आम्ही आता पोचलोय आमच्या हॉटेलवर. ते बघा अशी एंट्री आहे मस्त. म्हणजे हा गेस्ट हाऊस आहे. आम्ही आता 2 रूम बुक केले आहेत. आम्ही 6 जण होतो. तर पर पर्सन एक रूमचे पर डेला आम्हाला ऑलमोस्ट किती 1000 रुपये पर डे 24 आवर्स भेटलेला आहे. तर आम्ही 2 रूम बुक केले आहेत. आता इकडं तुकडी अ आणि आता तुम्हाला डायरेक्ट ड तुकडीकडे घेऊन जातो. तर हा आहे 206 आणि इकडे लॉक लावून काय करतायत आतमध्ये. हा आहे दुसरा रूम आणि तुकडी ड.
जास्तच एक्साइटमेंट भावा जास्तच एक्साइटमेंट झाला भाऊ माझा. क्रेझी काय क्रेझी. आता वाजले 10 आणि आम्ही आता चाललोय शॉपिंग काय आमचा राहिलेला सामान घ्यायला. आणि आमचं जेवण आलेलं आहे मस्त. आता हे बघा फुल व्हेज मिक्स व्हेज फेमस पनीर लबाबदार और हे आमच्या राजभाऊस टेस्ट कर काय तो पहिला मान अध्यक्षचा. तर आता आम्ही जेवण जेवलोय आणि आता आलोय जस्ट अस्सी घाटवर चालत डेकोरेशन बघ अस्सी घाट. आणि आज इंडिपेंडन्स डे होता तर मग आज फुल एकदम वाईब्स बनवले की डेकोरेशन दाखवतो तुम्हाला. थांबा हे बघा कसलं भारी वाटतं. एक नंबर बलून्स लावलेत ट्राय कलरचे. हे बघा ह्यांची मस्ती अजूनपर्यंत थांबलेली नाही भावांना. म्हणजे फुल कहरच करून टाकलाय आज. तुकडी डन आहे. आमचा बॅगबोन गटारात गेलाय. आमच्या ग्रुपचा कसा व्हायचा बॅकबोनच आमचा ढासलाय लागला तर भावा. आम्हा 6 जण फिरायला जायचा प्लॅन झाला. तर तुम्हाला वाटत असेल फिरायला कुठे जातील, गोवा मनाली. तर नाही, आम्ही फिरायला आलोत 12 ज्योतिर्लिंगापैकी एक काशी विश्वनाथ मंदिरात. कडक भावा. महादेव की नगरी काशी हर विश्वनाथ महादेव. हर महादेव. तर शुभ सकाळ मित्रांनो. तर आजचा पहिला दिवस आहे वाराणसीमध्ये. तर आम्ही चाललो आहे आता डायरेक्ट काशी विश्वनाथ टेम्पलला. तर कडक ही पोरं आमची रेडी झालीत. काटाकीर आणि हा थकेशन सॉक्स घालतोय. आई शपथ. चेक करा पोरींचा लाडका गणेश पंडित. अरे करण ऑन. रूमचा सिक्युरिटी झोपलेला आहे, तो पिसलत आहे सगळ्यांवर. आता थोड्या वेळात गंगाद्वारला पोहोचणार आहोत. तर वाईफ्स बघू शकता इथली. आणि हा जो समोर आता काम चालू आहे तो मणिकर्णिका घाट, जो की कधीच आतापर्यंत डेव्हलप झालेला नव्हता. आणि आता बघू शकता फुल तिथं काम चालू आहे. आपण जाऊच तिथं नंतर. चला. गंगाद्वारला आता आम्ही इथे मस्त पहिले फोटोशूट तुला सांगू शकत नाही. वाईब्स एकदम भारी आहेत. एक नंबर एकदम पॉझिटिव्ह वाईब्स. काय पॉझिटिव्ह वाईब्स. हे बघा आता आमचं दर्शन वगैरे झालं आहे. तर आम्ही चाललोय आता डायरेक्ट पहिला अन्नपूर्णा मातेचं आता दर्शन घेऊ आम्ही, मग जाऊ कालभैरवाला. मग आता चाललोय आम्ही पहिला आता बाहेर इथून. त्याच्या पुढे तुम्हाला दाखवतो आता. चला भारत मातेचं मंदिर दाखवतो. हां, तर आजची डेट आहे 27 जानेवारी. काल 26 जानेवारी होती. तर इथं भारत मातेचं मंदिर आहे. एवढं भारी बनवलंय ना की अक्षरशः शब्दच नाहीत माझ्याकडे. आता आम्ही आलोय मणिकर्णिका घाटावर. इथं डायरेक्ट ट्रेन चालतंय. हे असं बोलतात की इथं डायरेक्ट मोक्ष मिळतो लोकांना. इथं चढले तुम्हाला दाखवतो. थांबा.
हे आहे मणिकर्णिका घाट. 24 तास इथं प्रेत जलत असतात. आता लाईव्ह हा एक जलतोय. बनारस शिकवतं की शरीराचा शेवट सुद्धा एक सुरुवात आहे आणि हे तुम्हाला मणिकर्णिका घाटावर जेव्हा तुम्ही याल तेव्हा तुम्हाला नक्कीच रिअलाइज होईल की अंत सुद्धा एक सुरुवात आहे. आणि जर तुम्हाला स्वतःला ओळखायचं असेल तर मणिकर्णिका घाटावर 1-2 तास किमान नक्कीच जाऊन बसा, जोपर्यंत तुम्हाला समजत नाही की हे जे तुम्ही काही बघताय ही सर्व माया आहे आणि याची आपल्या आयुष्यात किंमत सर्व झिरो आहे. आणि आता हे डेव्हलपमेंटसाठी काढलेलं आहे, तर आता ह्याची डेव्हलपमेंट होणार आहे, तर त्यासाठी हे सर्व तोडलेलं आहे. मणिकर्णिका घाटावर एक डोम समाजाची लोक आहेत जे फक्त चितेला आग देतात आणि त्यांनी दिलेल्या आगीमुळेच मोक्ष प्राप्त होतो असं मानलं जातं. आणि हा समाज जवळजवळ 3,500 वर्षापासून चितेला आग देतोय. तर तुम्ही इकडे बघू शकता, तुमच्याकडे किती पण धन दौलत पैसा फॅमिली प्रेम काही नसतं. इथे आल्यावर सर्व एकच जागा अग्नीतच जायचं आहे. अग्नीतच जायचं आहे. आता तुम्हाला म्हणून जे live काय direct असेल प्रेत ते सगळ्यांची प्रेमाने वागा आणि काय पैसा बिसा कोणाने काय घमंड करू नका. शेवटी यायचा इथंच आहे. हे बघा, काय बोला असं ते म्हणजे यही पाएंगे. तर आता आम्ही मणिकर्णिका घाटाच्या वरती एक इथं मंदिर आहे, तर त्याच्या वरती आहोत. तर काय वाटतं भावांना तुम्हाला बघून आता मणिकर्णिका घाट काय आहे नक्की? इकडे आल्यावर सर्व शांतता आहे आणि असं मानलं जातं की इथं जो ज्याचा मृत्यू होतो त्याला थेट मोक्ष प्राप्ती होते. तिथेच साईडला रत्नेश्वर महादेवाचं मंदिर आहे, जे की काशी करोड सुद्धा ज्याला बोललं जातं. तर आता माझ्या मागे जो हा मंदिर बघताय तो हाफ म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त तर तो जमिनीतच आहे आणि फुल क्रॉस झालेला आहे. तर त्याच्याबद्दल मला तर काय आयडिया नाही, पण रोहनला थोडी काहीतरी माहिती होती, तर तो आता सांगेल आपल्याला. मित्रांनो, हा जर मंदिर आपण पाठी बघतोय त्याला रत्नेश्वर महादेव असं म्हणतात आणि त्याला काशी करोड पण म्हणतात. काशी करोड असं त्याचं नाव आहे. आणि त्या मंदिराची स्टोरी अशी होती की एक राजा होता काशीचा, त्याचा एक नोकर होता. त्यांनी त्याच्या आईसाठी हा मंदिर बांधला, पण तो बोलला की माझा आशीचा कर्ज फिटला माझ्या अंगावरून. त्याच्या आईने श्राप दिला, कोणाच्याच आई वडिलांचा कर्ज फिटू शकत नाही मुलांवरून. आणि त्या बोलल्या त्या श्रापामुळे हा मंदिर असा खाली गेला. तर चालता चालता आम्ही पोचलोय आता पांडे घाटवर आणि इथे आम्हाला सर भेटलेत एक जे पेंटिंग करतायत. तर त्यांनी खूप छान अशा पेंटिंग वॉल लँडस्केप बनवले आहेत वाराणसी घाटच्या, बघू शकता वॉटर कलर्स मध्ये. Hello ma'am, you have just 1 minute. Actually we are taking video and ask question. Asking tourist, what is your first experience in Kashi? Kashi. Kashi is this Varanasi? Yeah. Varanasi. For this place. I really love This it. Love Varanasi it. has five names. Yes, Moksha I'm in love with your city. Really, I am really. It's stunning. You know, I love it with the bottom of my heart. Beautiful experience. Yeah, okay. Where are you from? From Argentina, Argentina. Oh, South Messi. America. From coming from a snow-covered country to this country with humidity and sand and the rivers. How do you feel about this? Yeah. Well, I think that it's very mystical. Okay. I think that's spiritual. Okay. I think that you have to be prepared to come and visit yeah. this come and visit and sense the city with no judgment. Okay. You know, ma'am. it's a city not to be judged, but to be filled from your guts. You Yeah, know, it's because true. Exactly. this is how I felt. So I'm leaving in half an hour to the airport. Okay. I'm going back to my country, but I'll be back because I love your city. Yeah. Thank you, ma'am. Thank you for your ma'am. feedback. आम्ही आता 2-3 तासाचा ब्रेक घेऊन परत आता घाटावर आलोय. गंगा आरती बघायला चाललोय आम्ही आता. सर्व ॲस्थेटिक गाईज पंजाबी मुंडे आता चाललेत गंगा आरतीला.
दशाश्वमेध घाटची फेमस गंगा आरती आम्ही शाम आता- बनारस. हा, तुम्हाला बोललेलो की आम्ही चाललोय संध्याकाळी जाणार आहोत दशाश्वमेधा घाटची गंगा आरती बघायला. तर आता चाललोय आम्ही चालत मस्त मी वाईब्स आमच्या घेतोय रील्स बघा. वरती आणि स्टोरीवरती बघतो सुबह बनारस. आता सुबह famous बनारस. शाम आहे बनारस बघूया. श्याम आहे बनारस बघायला जाऊ आता आपण. चला तर घाट फिरता संध्याकाळ झाली आणि आम्ही जाऊन पोचलो दशाश्वमेधा घाटला, जिथे की बनारसची फेमस गंगा आरती होते, जे बघण्यासाठी हजारो लोक येतात. आम्ही अनुभवायला गेलो काशीची फेमस गंगा आरती. गंगा आरती झाली. Mesmerizing. One time experience. सर्वांनी घ्यायला पाहिजे वन टाइम एक्सपिरियन्स. चप्पल नक्कीच घ्यायला पाहिजे. एक नंबर होता. आम्हाला स्पीड पण चांगली भेटली. तुम्हाला आमचे 3 खेळाडू दाखवतो. तुकडे एक बार ऐसे से तालियां बजाते हुए इस लोगों के साथ साथ मला नाही माहित मी शब्दात कसं एक्सप्लेन करू, पण जेव्हा मी गंगा आरती अटेंड करत होतो एक वेगळीच एनर्जी फील होत होती, जे मी शब्दात नाही सांगू शकत. कारण काशीमध्ये जीवनाची सुरुवात सुद्धा गंगेपासून होते आणि मृत्यू सुद्धा गंगेपासूनच होतो. तर आमची पोरांना आता भूक लागली, तर आम्ही आलो आता मलईयो खायला. बनारसची खास फेमस श्रीजी स्वीट्स. तब्बल 1.5 किलोमीटरचा प्रवास करून आलो आणि आम्हाला भेटले एक मलाई हो. एक 6 मलाई जणांना. हो. आणि ती पण फेमस श्रीजींची मलाई आहे. इकडे दाखव तू. श्रीजीची मलाई हो. व्हेरी ब्युटिफुल, व्हेरी टेस्टी. मलाईच्या पाठी नको लागू. लोकल आपला रसमलाई खा, मस्त आहे. खुश राहा, खुश राहा. खुश राहा खुश राहा ट्रेनच्या भावा. पाठी मलाई खा आणि खुश राहा. कडक आहे ना. एक नंबर आहे. पाणी एक पाणी नंबर अति उत्तम. एकदा विजिट कराच. लाजवाब. लाजवाब. काय बरी बाबा. पंडित गायकर गुलाबजामाला खेळाडू. कसा मोठा आहे व ओमकार गायकर नाही साफ कपडा इकडं मागवलं खाताना. खाताना पण येई नाही हो. असं आहे आमचा. मस्त मस्त गाजर हलवा. वाव वाव. चुम्मा. गाजर हलवा टॉपचा. हो काय मग मला पण बघू दे. भूक लागले. बाकासूर घातली खात ह्या रस्सा वाडा. तुम्ही हे जे मलई वगैरे बघून जाताय व्हिडिओज रील्स वगैरे, ते ओव्हर हाईप्ड आहे. काहीच खाऊन फायदा नाहीये. त्यापेक्षा तुम्ही बाकीचे स्ट्रीट फूड्स खा किंवा स्ट्रीट स्वीट्स खा. एवढे छान आहेत ना खरंच. लिटरली मलई तर आमच्या तोंडात लागला पण नाही, काय समजलं पण नाही ते काय होतं. पण आम्ही दुसऱ्या मिष्टांच्या ठिकाणावर एवढं खाल्लं अक्षरशः मन भरून खाल्लं. फिरून आम्ही आता खूप दमलोय. आता आम्ही आलोय रात्री परत जेवायला. हिरव्या मिरच्या खायला. हिरव्या आताचे मिष्टान खाल्लाय मस्त मिठाई तरी पण पोरांना भूक लागली. ताव पाहिला मारला पण नाही, पोटात भर आहे तर चाल आहे. त्यामुळे माल आहे तर चाल आहे. माल आहे तर चाल आहे आणि तर ताल पण आहे. मग आता आम्ही आलोय परत जेवायला.
तर ही होती डे 1 ची व्हिडिओ. कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला अशाच व्लॉग साठी. तर नेक्स्ट व्लॉग मध्ये आम्ही एवढे क्रेझी हिडन प्लेसेस वाराणसीतले व्हिजिट केलेत ते सुद्धा तुम्ही नक्की बघा आणि स्टे ट्यून राहा नेक्स्ट व्लॉग साठी.